आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तुम्ही तिघही संशयित आरोपी आहात आणि तुमच्यापैकी एक खरा गुन्हेगार आहे। तो सापडेपर्यंत गप बसायचं। एक्झॅक्टली मॅडम, तेच सांगण्याचा प्रयत्न करतो यांना। ए सुजित, तुला काय वेगळं सांगायला हवंय? आवाज बंद। सॉरी मॅडम। मॅडम, आता यांची अरेस्ट प्रोसिजर कंप्लीट झाली। आपण आता अजिबात वेळ न घालवता डीएनए टेस्टची सीपी साहेबांकडून परमिशन काढली पाहिजे, म्हणजे आपल्याला लागलीच कळेल या तिघांमध्ये नक्की गुन्हेगार कोण आहे ती। या तिघांची डीएनए टेस्ट झाली की केस क्लोज होईल। पण हे साहेब, यांचे वडील खासदार आहेत ना, यांची डीएनए टेस्ट करण्यासाठी मला सहजासहजी परमिशन नाही मिळणार आहे। मला कमिशनरांना पर्सनली जाऊन भेटायला लागेल। बघूया। तू इथेच थांब, मी कमिशनर साहेबांना भेटून येतो। जयंत सर, आज अचानक बसा ना, काय घेणार? मी बसून गप्पा मारायला आलेलो नाहीये खेडकर, जाब विचारायला आलो। जाब? कसला जाब? कसला जाब म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नसल्यासारखं वागताय तुम्ही। अहो, तुम्ही कशाबद्दल बोलताय? खेडकर, तुमची एक लेडी ऑफिसर माझ्या खासदार सरपोतदाराच्या घरात घुसून माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाला अरेस्ट करून घेऊन गेली। तिची कुंडली काढली मी, फेमिनिस्ट आहे। बायकांच्या बद्दल केसेस आल्या ना, तिच्या अंगात जरा जोर येतो। कंट्रोल करा तिला, तिच्यामुळे ना झोप उडाली आहे माझी। माझ्या घरात आली तेव्हा मी तिला काही बोलणार तर ती मला म्हणाली मीडियाला बोलवते। उगाच बदनामी नको म्हणून शांत बसलो। ओ खेडकर, सुजित भालचंद्र सरपोतदार हे नाव वाचून तरी तुमच्या काही लक्षात यायला हवं होतं, पण तुम्ही तर त्या गावचेच नाही असं दाखवताय। तर माझं ऐकून घ्या। हे बघा, मला माहिती नाही तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय, मला माहिती नाही। जे असेल ते असेल। तुम्हाला माहिती नसेल ना तर केस बद्दल जरा माहिती घ्या। ऑपोजिशन वाले ह्या गोष्टीला हवा देऊन बदनामी करू शकतात। राजकारणात माणूस कसाही असला तरी चालेल, पण त्याची इमेज चांगली असायला हवी। खेडकर, सुजितची ही केस 24 तासाच्या आत जर तुम्ही बंद केली नाही तर मला तुमची ही केस ओपन करावी लागेल। कसं आहे ना खेडकर साहेब, तुम्ही इन्स्पेक्टर होतात आणि मी नगरसेवक होतो, तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतोय। राजू एन्काउंटर केस, तुम्ही का, कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर केलात ह्याचे सगळे पुरावे या फाईल मध्ये आहेत। कसं आहे ना खेडकर, सॉरी खेडकर साहेब, तुम्ही जर माझा आज जपलात ना तर मी तुमचा काल, आज आणि उद्या जपून ठेवेन। शेवटी प्रश्न दोघांच्या इमेजचा आहे। काय 24 तास? स्वानंदी, कमिशनर साहेबांची परमिशन हा खरं तर आमचा इंटरनल मॅटर आहे आणि त्यामध्ये फिर्यादीची काहीच गरज नसते। पण तुझ्या केसमधला एक संशयित सुजित सरपोतदार
हा खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे ते या केसमध्ये, या इन्व्हेस्टिगेशन मध्ये अडथळा निर्माण करू शकतात आणि सीपी साहेबांवरती प्रेशरही आणू शकतात. पण एक विक्टिम म्हणून तू जर का आता माझ्या सोबत असलीस तर त्यांना या केसचं गांभीर्य जास्त कळू शकेल आणि आपल्याला सुजितची DNA टेस्ट करण्याची परमिशनही इझिली मिळू शकेल. टेन्शन नको घेऊस. अगदीच गरज पडलीच तर सरांना रिक्वेस्ट कर. चल. काय रे साहेब कुठे? आत गेले. आत गेले? नमस्कार मॅडम. नमस्कार. मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. मला साहेबांशी थोडं बोलायचं होतं. काय काम आहे मॅडम? स्वानंदी देसाई केसच्या संदर्भात मला बोलायचंय. सर थोडं बिझी आहेत, थांबावं लागेल. मी कळवतो त्यांना, तुम्ही बसा इथे. ठीक आहे. स्वानंदी बस. केडकर साहेब, ही फाईल आमच्या तिजोरीत तेव्हाच जाईल जेव्हा आमचे सुजितराव बाहेर येतील. सर आत येऊ? हा ये. सर इन्स्पेक्टर अंबिका देशमुख आले तुम्हाला भेटायला, स्वानंदी देसाई केस संदर्भात. बरं, बोलवा त्यांना. मॅडम, सरांनी तुम्हाला भेटायला आत बोलवलं. सो येऊ? हा येस येस, या आत या. जय हिंद सर. मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. माहित आहे, बोला. सर, ही स्वानंदी देसाई हिच्याच केसच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. सर, तुम्हाला माहितीच आहे की हे बघा, जे काही बोलायचंय ते पटकन बोला. सर, या केसमध्ये आम्ही 3 संशयितांना ताब्यात घेतलंय आणि मला खात्री आहे सर की या तिघांपैकीच एक गुन्हेगार आहे. सो या तिघांची DNA टेस्ट करण्यासाठी तुमची परमिशन हवी होती. DNA टेस्ट? आणि तिघांची? आधी कन्फेशन घ्या, मग टेस्टचं बघू. सर, ते नॉर्मल केसमध्ये शक्य आहे, पण या केसमधला एक संशयित सुजित सरपोतदार हा खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला 3rd डिग्री नाही लावता येणार. यू नो सर व्हॉट आय मीन. सो कन्फेशन कसं मिळेल? अच्छा ठीक आहे, मग बाकी दोघांचं कन्फेशन घ्या. पण गुन्हेगार सुजित असेल तर? म्हणूनच सर त्यांची DNA टेस्ट करणं हा बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचे रिपोर्ट्स आले की आपल्याला सॉलिड एव्हिडन्स मिळेल. सॉरी इन्स्पेक्टर, मी अशी तिघांची DNA टेस्ट करायची परमिशन देऊ शकत नाही. पण सर, उद्या तुम्ही म्हणाल मी 100 गुन्हेगारांना आणलंय, त्यांची DNA टेस्ट करा, तर ते शक्य नाही. तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे ना? हो सर, पण ही स्पेशल केस आहे आणि या तिघांमधला एक संशयित VIP आहे सर. म्हणून सॉरी, मी अशी परमिशन देऊ शकत नाही. पण सर, तुम्ही जाऊ शकता प्लीज, मला पुढच्या मीटिंग्स आहे. येस सर. साहेब, मी स्वानंदी देसाई. माझ्यावर अतिप्रसंग झालाय. माझ्यासोबत जे घडलंय ना, ते इतर कोणत्याही मुलीसोबत घडू नये.
मी जे सहन करतेय ते कुणी सहन करू नये. सॉरी साहेब, छोट्या तोंडी मोठा घास घेते, पण माझ्या जागी जर तुमची मुलगी असती, तिच्यासोबत असं काही घडलं असतं तर तुम्ही प्रोसिजर फॉलो केली असती का, की तिला न्याय मिळवून दिला असता? साहेब, माझ्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला ना, तेव्हा माझी शुद्ध हरपली होती, म्हणून मी आरोपीला ओळखू नाही शकले. नाहीतर त्याला ओळखून कधीच तुरुंगात डांबला असता. साहेब, आरोपीला शिक्षा होणं लई महत्वाचं आहे. कायद्याची भीती त्यांच्या मनात बसणं लई महत्वाचं आहे. या गुन्हेगाराला शिक्षा झाली ना, तर पुन्हा तो असं नीच कृत्य करण्याचं काम कधीच करणार नाही, हिम्मतही करणार नाही. आणि साहेब, गुन्हेगाराला झालेली शिक्षा फक्त पीडितेला न्याय मिळवून देत नाही, तर भविष्यात होऊ शकणाऱ्या गुन्ह्यांना वचक बसवून टाळते. प्लीज साहेब. सर, मीडियाने पण ही केस उचलून धरली आहे आणि आपल्या डिपार्टमेंट कडून काहीच हालचाल नाही झाली तर आपल्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढं. प्लीज आम्हाला परमिशन द्या. ठीक आहे, बट आय नीड सम टाइम. मला होम सेक्रेटरीशी बोलावं लागेल आणि तिकडून परवानगी मिळाली की देशमुख मॅडम तुम्हाला आमच्या ऑफिसमधून मेल येईल. ओके? थँक्यू सर. थँक्यू साहेब. जय हिंद सर. तुम्ही होम सेक्रेटरीशी काय बोलणार आहात? सर, समजून घ्या. ती स्वानंदी रडायला लागल्यावर मला काहीच कळलं नाही. जे मला सुचलं ते मी बोललो. म्हणजे तुम्ही टेस्टला परवानगी देणार आहात? सर, मी परवानगी दिली नाहीये. तुम्ही ऐकत होताच. सर, ही केस फार सेन्सिटिव्ह आहे, मीडियामध्ये चर्चेत आहे. मी जर त्यांना सरळ परवानगी नाकारली असती तर त्या दोघी होम डिपार्टमेंटला गेले असते आणि मग मीडियाने मला घेराव घालून अनेक प्रश्न विचारले असते की मी त्यांना परवानगी का दिली नाही. आणि तुम्हीच तर म्हणता की इमेज महत्वाची, तुम्हालाही आणि मलाही. ही फाईल घ्या आणि तिजोरीत ठेवा. वरून जर परवानगी आली तर मी काहीच करू शकणार नाही. खेडकर, आय एम सॉरी सर, या ऊपर मी काहीच करू शकत नाही. स्वानंदी, आज तुम्ही स्वतःच्या हिमतीवर तुमची केस शेवटपर्यंत आणली. मला अभिमान वाटतो तुमचा. तुम्हाला नक्की नाही मिळेल स्वानंदी.
काय ग अशी का हसतेस? कमिशनर साहेबांनी डीएनए टेस्टला परमिशन दिल्यावर की खुश का होतीयस? नाही मॅडम, तसं काही नाहीये. देतील ते आपल्याला परमिशन, कारण मीडियाचं प्रेशर काय लेवलचं असतं हे त्यांना चांगलंच माहितीये. परमिशन डिनाय करतील असं नाही वाटत आहे मला. तरी स्माईलच्या चेहऱ्यावरती आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही. थोडक्यात तुझ्या केस मधल्या एका संशयिताने मला तुझा अभिमान वाटतो असं तुला सांगितल्यामुळे तू खुश आहेस, राईट? नाही मॅडम, मणी सर संशयित नाहीये. प्लीज असं बोलू नका. त्यांनी काहीच केलं नाहीये. कुठल्याही गुन्ह्याच्या केसशी संबंधित असलेली कुठलीही व्यक्ती ही संशयितच असते. पोलीस प्रशिक्षणात आमच्या सरांनी आम्हाला शिकवलेला हा सगळ्यात पहिला रूल आहे. आणि काय ग, जर का मणी संशयित नाहीये, त्याचा या केसशी काही संबंध नाहीये, मग तो सीपी ऑफिसच्या इकडे काय करत होता? चौपाटी असल्यासारखा का फिरतोय? एवढा का फॉर आहे तुला? तुला मदत करतो, तुझी काळजी घेतो. काय संबंध त्याचा या केसशी आणि तुझ्याशी? मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, आम्ही एका ऑफिसमध्ये कामाला आहे आणि मणी सर माझे चांगले मित्र आहेत. त्या पलीकडे काही नाही. राजकारण्यांच्या तालमीत वाढलेली कुठलीही व्यक्ती विनाकारण चांगलं वागत नसते. पण मॅडम, मणी सर... ठीक आहे, तू म्हणतेस तर मणी चांगला असेल, त्याच्या मनात काही नसेल, हे आपण एक क्षण मान्य करू, ते सोड. मला सांग, आपण कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलेलो तेव्हा त्यांच्या केबिन मध्ये शिरण्याआधी तिकडे अजून एक व्यक्ती होती आणि जसे आपण शिरलो ती व्यक्ती गायब झाली. हे तू नोटीस केलंस? नाही मॅडम. हाच फरक आहे एका सामान्य माणसाच्या आणि एका पोलिसाच्या नजरेत. मी आले तेव्हाच नोटीस केलं होतं. तिकडे अनेक गाड्या उभ्या होत्या आणि त्यातली एक गाडी सरपोतदार साहेबांची होती. मणी हा कोणासाठी काम करतो? सरपोतदार साहेबांसाठी. त्यांचा मुलगा कोण? सुजित सर. तो सध्या कुठे आहे? लॉकअप मध्ये. एक्झॅक्टली, तुझ्या केस मधला संशयित म्हणून. आणि त्या संदर्भात आपण सीपी साहेबांच्या ऑफिसला गेलो असताना सरपोतदार साहेबांचा माणूस मणी काय करत होता? याचा अर्थ केबिन मध्ये कोण होतं? स्वानंदी, या सगळ्याचाच तू शांतपणे विचार कर, म्हणजे तुला पिक्चर क्लिअर होईल. चल. मॅम 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 मॅम, मी संचिता देशमुख. मॅम, माझं थोडं काम आहे तुमच्याकडे. बोल. इथे नको. का? मला स्वानंदीच्या केसच्या संदर्भातच काहीतरी महत्वाची माहिती सांगायची, त्यामुळे तिच्या समोर नको. सॉरी, गैरसमज नका करून. ऑल राईट. स्वानंदी, इकडेच थांब. चल. बसा. नाव काय म्हणाला तुमचं? संचिता देशमुख. माहिती काय तुमच्याकडे? मॅम, मी सरपोतदार टेक्सटाईल्स मध्ये काम करते. त्या दिवशी तुम्ही आला होतात ना, तेव्हा मी तिथे होते. आपली भेट सुद्धा झाली. मी त्यांची फॅमिली मेंबरच आहे मॅम. माझे आणि त्यांचे घरच्या सारखे संबंध आहेत. माहिती काय आहे तुमच्याकडे? मॅम, तुम्ही सुजितला विनाकारण अरेस्ट केली. तो इनोसंट आहे मॅम. अच्छा, तुम्हाला काय माहित? मॅम, मला नाही तर कुणाला माहिती असणार, कारण ज्या दिवशी स्वानंदीच्या बाबतीत ही घटना घडली त्या दिवशी तो तिथे नव्हता. कशावरून? पुरावा काय आहे? पुरावा तुमच्या समोर आहे. मी आय विटनेस आहे मॅम. म्हणजे हे सगळं ज्या दिवशी घडलं त्या दिवशी सुजित माझ्या बरोबर होता मॅम. तो तिथे नव्हताच. मग जो माणूस गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हताच तो कसा काय गुन्हा करू शकतो? या संचिता मॅडमकडे अशी काय बातमी आहे? माझ्या केस बद्दल माझ्या समोर का नाही सांगत आहे?
ही संचिता मॅडम नक्की काय सांगून गेली अंबिका मॅडमला? हा जेसी बोल. अगं आय एम सो सॉरी, तुझा मिस कॉल पाहिला मला, मी जरा गडबडीत होते म्हणून कॉल नाही करता आला. बोल ना, काय झालं? अगं ती संचिता मॅडम आली आहे इथं पोलीस स्टेशन मध्ये. संचिता पोलीस स्टेशन मध्ये का? तिच्याकडं माझ्या केसबद्दल काहीतरी माहिती आहे म्हणे आणि तिला ती माझ्यासमोर सांगायची नव्हती, म्हणून अंबिका मॅडम सोबत आतमध्ये गेली. कसली माहिती? मलाही नाही माहिती जेसी. मीही विचारात पडलीये की तिच्याकडे अशी काय माहिती असेल. मला तर लई टेन्शन आलंय. ऐक 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 स्वानंदी, तू टेन्शन घेऊ नकोस. तिला त्या अंबिका मॅडमना काय सांगायचं ते सांगू दे, कळलं तुला? त्या तिघांपैकी तुझा गुन्हेगार कोणी एक आहे हे आपल्याला लवकरात लवकर समजणार आहे. बरोबर? बरोबर बोलतीये तू जेसी. हा, मग तू टेन्शन घेऊ नकोस. तिला काय सांगायचं ते सांगू दे, आपल्याला काही फरक पडत नाही. बर स्वानंदी ऐक ना, मला जरा न्यूजच्या हेडलाईन्स लिहायच्यात, मी जरा गडबड येते, मी तुला नंतर कॉल करू? थँक्यू जेसी, तुझ्याशी बोलून आता जरा बरं वाटलं. काळजी घे.